सीओ साहेबांनी आपल्याला काही आश्वासित केलं का? नगरपालिका मागच्या काळात प्रशासक होते. नगरपालिका अस्तित्वात आल्या निवडणुका झाल्यानंतर आज 4 ते 5 महिने होते. 4-5 महिने आम्ही बघतोय की आज आम्ही सर्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व 15 नगरसेवक आम्ही बघतोय. 5 महिने आम्ही यांना वेळ दिला, परंतु कुठल्याही प्रकारचं यांचं नियोजन पूर्ण ढासळलेलं आहे. कोणतंही नियोजन नाही. जनतेला जे अतिशय महत्त्वाचं आहे, पाणी आणि आरोग्य, या दोन्ही डिपार्टमेंट यांचे पूर्ण ढासळलेले आहे. लोकांना 8व्या दिवशी पाणी देण्याचं जे वचन दिलं होतं यांनी, 6व्या दिवशी पाणी देण्याचं, ते आज 20व्या दिवसावर पाणी पुरवठा लांबलेला आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता कोणालाही विश्वासात नगरसेवकांना, विरोधी पक्षांच्या तर सोडाच सत्तेतल्या नगरसेवकांना सुद्धा विश्वासात न घेता यांनी लिकेजचं काम हाती घेतलं. कोणालाही माहीत नाही. आज सामान्य लोक जर कोणाला प्रश्न विचारत असतील, जबाबदार धरत असतील, तर ते नगरसेवकाला विचारतात. नगरसेवकांची बांधिलकी असते, नगरसेवकांचं आणि जनतेचं एक अटॅचमेंट असते. सहजरित्या लोकांना काम सांगण्यासाठी हा नगरसेवक एक सोयीचं माध्यम आहे. आज यांना काय उत्तर द्यायचे, नगरसेवकांनी लोकांना काय उत्तर द्यायचे, हे लोकांना आज नगरसेवकांना सत्तेतल्याच माहिती नाही की केव्हा काम पूर्ण होईल, काम केव्हा सुरू झालं, पाणी केव्हा येईल. आज 2 दिवसाचं सांगून आज 4था दिवस आहे, अजूनसुद्धा लिकेजचं काम झालेलं नाही. पाणी केव्हा येईल. आज आम्ही सर्वजण आलो, शिवसाहेबांशी भेटलो, तर सांगता की उद्या काम पूर्ण होईल. आता उद्याही जर काम पूर्ण झालं नाही, उद्या जर काम पूर्ण झालं तर पाणी पुरवठा सुरुवात व्हायला परवाचा दिवस होईल. आणि जर उद्याही नाही झालं तर पुन्हा 1 दिवस पुन्हा वाढेल. अशा परिस्थितीत नागरिकांची हेळसांड होत आहे, नागरिक त्रस्त होत आहेत. याचबरोबर आरोग्याचं तुम्ही बघताय की महिला भगिनी या जेव्हा कचरा टाकायला जातात तेव्हा त्या गाडीवर एक हेल्पर आवश्यक आहे. परंतु एकाही गाडीवर हेल्पर तर सोडा, गाड्यावर ड्रायव्हरसुद्धा नाही आहे. आत्ता वेळ काय आणि तुम्ही बघा इथं किती गाड्या इथं ग्राउंडमध्ये उभ्या आहेत. आरोग्याचा कारभार पूर्ण ढिसाळ आहे, पाणी पुरवठ्याचा ढिसाळ आहे, नागरिक पूर्ण त्रस्त आहेत. निश्चित येणाऱ्या काळात जर हे सर्व सुधारित नाही झालं तर आमच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने, सर्व नगरसेवकांच्या वतीने आम्ही नगरपालिका प्रशासनाला आम्ही शिवसाहेबांना सांगितलं आहे की जर हा कारभार लवकरात लवकर सुधारला नाही तर आम्ही जनतेच्यासाठी रस्त्यावर उतरू आणि संपूर्ण गावातल्या महिला भगिनी, जनता सर्वांना सोबत घेऊन असा विशाल मोर्चा नगरपालिकेवर काढू आणि निश्चितच मोठ्या स्वरूपाचं आंदोलन तयार करू. भारतीय राष्ट्रीय कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस की तरफ से सीओ साहब को निवेदन दिया गया. खास तौर से उसमें ये बात बताई गई कि चिखली की जो पानी की समस्या है, खास तौर से जूने गांव की, रेगुलर में 18 दिन के बाद में पानी आता. अभी लीकेजेस का काम चालू होने की वजह से 25 दिन के आगे गया पानी. जब 1 महीने में एक बार पानी अपन दे रहे हैं जनता को, तो अपन क्या करें. उसके बाद में आरोग्य के जो विषय है, आरोग्य के विषय में आधे से ज़्यादा गाड़ियाँ ख़राब है. कुछ गाड़ियाँ का तो बाईपास के ऊपर खड़े हुए हैं, किधर खड़े हुए हैं, कोई उसका मेल ही नहीं है. कर्मचारी की यहाँ पे पूर्तता पूरी नहीं हो रही है. कभी ड्राइवर नहीं है, कभी लेबर नहीं है. एक ट्रैक्टर के ऊपर एक कर्मचारी कचरा भरता है. बता मुझे 2,500 से 3,000 रुपये एक ट्रैक्टर का खर्चा है, और एक आदमी कचरा भरता है. दिन में तो 1 ट्रिप होती है, क्या भाव में कचरा गिर रहा है. आज स्पर्धा जो लगी हुई है चिखली नगर पालिका में, तो कैबिन बनाने की लगी हुई है. कैबिन बनाकर बैठने से लोगों की समस्या छूटने वाली नहीं है. लोगों को टाइम पर पानी नहीं मिलने वाला है. लोगों को आरोग्य का जो काम है, जो डास हो गए गांव में, ये नहीं मिलने वाला है. इसके लिए रोड पर आने ज़रूरी है. हम भारतीय राष्ट्रीय कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के नगर से रोड पर आने के लिए तैयार है और जनता की समस्या छोड़ने के लिए हम तैयार हैं. मैं इतना ही कहूँगा. जो बैठक होती है उसमें जो मुद्दे अपन ये उठाते नहीं है क्या? बिल्कुल. आप परमिशन मांगो वहाँ पर, और हम विरोधी कितने मुद्दे उठाते हैं देख लो. कल हमारी मीटिंग होने वाली है, आप उसमें परमिशन मांगो अध्यक्ष साहब को कि हमें आना है वहाँ पर अंदर. शूटिंग कर लो वहाँ पर आकर. तो काम करने के लिए दिया है, और जहाँ पर गलत काम होगा हम उसका पूरा विरोध करेंगे और जनता की समस्या छुड़ाने का जो है काम वो करेंगे.